जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 21 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यांमध्ये आता निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे। काही ठिकाणी शक्ती प्रदर्शनानं तर काही ठिकाणी साधेपणानं अर्ज भरले जात आहेत। पण गगनबावडा तालुक्यात अजून एकही उमेदवारी अर्ज आलेला नाही। शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 7 आणि पंचायत समितीच्या 14 जागांसाठी आज अखेर 339 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे। त्यापैकी जिल्हा परिषदेसाठी 1 आणि पंचायत समितीसाठी 2 जणांनी अर्ज दाखल केलेत। 21 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी मुदत असल्यानं उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। हातकणंगले तालुक्यात 11 जिल्हा परिषद आणि 22 पंचायत समिती मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे। आजपर्यंत जिल्हा परिषदेसाठी 4 आणि पंचायत समितीसाठी 1 उमेदवारी अर्ज दाखल झालाय। रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघातून अविनाश बनगे यांनी अपक्ष आणि शिवसेना असे 2 अर्ज, तर आतिश शिंदे यांनी शिवसेना पक्षातून आणि आळते जिल्हा परिषद मतदारसंघातून देवेंद्र मोहिते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केलाय। भादोले पंचायत समितीसाठी राजहंस भुजिंगे यांनी भारतीय प्रजा सुराज्य पक्षाच्या वतीनं एकमेव अर्ज सादर केला, तर आज एकूण 713 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे। कागल तालुक्यातील 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समितीच्या जागा आहेत। आज जिल्हा परिषदेसाठी 5 तर पंचायत समितीसाठी 6 उमेदवारांनी अर्ज दाखल केले। यावेळी कागल तहसील कार्यालयाच्या आवारात मोठी गर्दी झाली होती। जिल्हा परिषदेच्या सिद्धनेरली मतदारसंघातून भाजपकडून सुयेशा अमरीश सिंह घाटगे यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांनी भाजप आणि अपक्ष असे 2 उमेदवारी अर्ज दाखल केलेत, तर सेनापती कापशी जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिल्पा खोत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। अश्विनी माळी यांनीही कापशी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। म्हाकवे जिल्हा परिषद मतदारसंघातून नितीन पाटील यांनी, तर म्हाकवे पंचायत समिती मतदारसंघातून वंदना पाटील यांनी अर्ज दाखल केले। पंचायत समितीसाठी नानीबाई चिखली मतदारसंघ आणि सेनापती कापशी मतदारसंघातून प्रत्येकी 1 उमेदवारी अर्ज दाखल झालाय। आज अखेर 145 इच्छुकांनी 350 उमेदवारी अर्ज नेले आहेत। राधानगरी तालुक्यात आज सायंकाळपर्यंत जिल्हा परिषदेसाठी 15 तर पंचायत समितीसाठी 29 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिता देशमुख यांनी दिली। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून सौ ऋतुजा रवीश पाटील आणि पंचायत समितीसाठी सुशांत साहेकर यांनी शक्ती प्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज दाखल केले। राष्ट्रवादी अजित पवार गटातून माजी आमदार के.पी. पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते उमेश भोईटे, राजेंद्र भाटले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर संयोगिता रणधीर मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून काँग्रेसही ताकदीनं निवडणूक रिंगणात उतरल्याचं चित्र आहे। राधानगरी तालुक्यात 5 जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समितीचे मतदारसंघ आहेत। कुणाशी युती होणार, कोण स्वतंत्र लढणार याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही। करवीर तालुक्यातील 12 जिल्हा परिषद गट आणि 24 पंचायत समिती गणांसाठी आज अखेर एकूण 9 उमेदवारी अर्ज दाखल झालेत। आजपर्यंत एकूण 149 व्यक्तींनी 305 अर्जांची खरेदी केली आहे, पण त्यापैकी केवळ 9 अर्ज दाखल झालेत। राजकीय पक्षांनी अजून अधिकृत उमेदवारांची घोषणा केलेली नाही, त्यामुळे येत्या 2 दिवसात खऱ्या अर्थानं लढतीचं चित्र स्पष्ट होईल। भुदरगड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज अखेर 280 अर्जांची विक्री झाली आहे। आज जिल्हा परिषदेसाठी 6 तर पंचायत समितीसाठी 11 अर्ज दाखल झाले। भुदरगड तालुक्यात जिल्हा परिषदेचे 4 आणि पंचायत समितीचे 8 मतदारसंघ आहेत। आज गारगोटीमधून रेश्मा देसाई यांनी 2 आणि स्नेहा देसाई यांनी 1 अर्ज दाखल केला। कूरमधून प्राची जीवन पाटील, पिंपळगावमधून विद्या कुंभार आणि मेघा देसाई यांनी अर्ज दाखल केला। पंचायत समितीसाठी तानाजी कांबळे, अलका सोरटे, ऐश्वर्या सोनार, अश्विनी शिंदे, विलास कांबळे, अनवर शेख, विश्वनाथ कुंभार, दयानंद भोईटे, अशोक गुरव, मेघा देसाई, राजश्री जाधव यांनी अर्ज दाखल केलेत। पन्हाळा तालुक्यात एकूण 6 जिल्हा परिषद मतदारसंघांचा समावेश आहे, तर 12 पंचायत समिती मतदारसंघांचा समावेश आहे। आज जिल्हा परिषदेसाठी 3 उमेदवारी अर्ज दाखल झाले। त्यामध्ये राष्ट्रवादीकडून डॉक्टर जयवंत पाटील यांनी 7वे जिल्हा परिषद मतदारसंघात शक्ती प्रदर्शनानं उमेदवारी अर्ज दाखल केला। भगवान पंडित पाटील यांनी पोर्लेतर्फे ठाणे जिल्हा परिषद मतदारसंघातून, तर वैशाली सुरेश पवार यांनी येवलूर जिल्हा परिषद मतदारसंघातून अर्ज दाखल केला। पंचायत समितीसाठी पन्हाळ्यात एकही अर्ज दाखल झालेला नाही। आज अखेर एकूण 168 उमेदवारी अर्ज विक्री झाले आहेत। शाहूवाडी तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी 5 तर पंचायत समितीसाठी 4 अर्ज दाखल झालेत।
आज अखेर 139 अर्जांची विक्री झाल्याची माहिती शाहूवाडी तहसील निवडणूक विभागानं दिली. शित्तूर वारूण जिल्हा परिषद मतदारसंघातून जनसुराज्य शक्ती पक्षाकडून माजी सभापती सर्जेराव पाटील पेरिडकर यांनी उमेदवारी दाखल केली. तर बांबवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंह गायकवाड यांच्या पत्नी राजकुमार गायकवाड यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील सरुरकर, जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंह गायकवाड, शेकापचे भाई भारत पाटील, शैलजा गायकवाड उपस्थित होते. तर याच मतदारसंघातून जनसुराज्य शक्ती पक्षाकडून बांबवडेचे सरपंच विष्णू यादव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अपक्ष म्हणून लता पवार यांनी अर्ज भरला. तर सरूर जिल्हा परिषद मतदारसंघातून माजी आरोग्य समिती सभापती हंबीराव पाटील यांचे पुत्र अमर पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. एलूर पंचायत समिती मतदारसंघातून माजी विरोधी पक्षनेते अमरसिंह खोत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. बांबवडे पंचायत समिती मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अभय चौगुले यांनी, तर जनसुराज्य शक्ती पक्षाकडून तानाजी माने आणि साळशी पंचायत समितीसाठी अमृता पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी गगनबावडा तालुक्यात एकही अर्ज दाखल झालेला नाही. आज अखेर एकूण 106 उमेदवारी अर्जाची विक्री झाली आहे. गगनबावडा तालुक्यात जिल्हा परिषदेचे 2 गट तर पंचायत समितीचे 4 गण आहेत. या 6 जागांसाठी अजून एकही अर्ज दाखल झालेला नाही.